बंदच्या संदर्भात महाविकास आघाडीने बदलापूरला जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचा नारा दिलेला होता, पण काही लोक कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे। न्यायालयाचा आदर राखून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बंद करणे रद्द केलेला आहे, परंतु याचा निषेध बदलापूरच्या घटनेचा म्हणून उद्या सकाळी 10 वाजता महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांचे सगळे नेते कार्यकर्ते आपापल्या शहरात आपापल्या गावामध्ये 1 तास तोंडाला काळी रिबीन बांधून या घटनेचा निषेध करतील। ज्या पद्धतीनं न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्याबद्दल आम्हाला कोणतेही भाष्य करायचं नाहीये, पण बदलापूरची घटना सामान्य माणसांच्या जीवाला लागलेली आहे। अशा पद्धतीनं राज्य सरकारचं अपयश जे कायदा व सुव्यवस्थेबाबत वारंवार दिसायला लागलेलं आहे। आता कोल्हापूरलाही शियाला एक घटना अशीच घडली। अशा वारंवार घटना घडतात म्हणून महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत आणि राज्य सरकार त्याबाबतीत काही करू शकत नाही। नाकर्तेपणा राज्य सरकारचा महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवू शकत नाही। त्याचा निषेध, बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून उद्या 10 ते 11 सर्व महाविकास आघाडीचे नेते बसणार आहेत। स्वतः आदरणीय पवारसाहेब हे पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी सकाळी बरोबर 10 वाजता धरणं आंदोलन, तोंडाला रिबीन बांधून या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून बसणार आहेत। महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आपापल्या गावात, आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आणि गावात, शहरात सर्व ठिकाणी या घटनेचा निषेध म्हणून उद्या 10 वाजता बसणार आहे। बंद मागे घेतलेला आहे का? नागरिकांना काय आवाहन? बंद मागे घेतलेला आहे। नागरिकांना बंद जो आम्ही जाहीर केला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावरून मिळालेला होता, पण न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही हा बंद मागे घेतोय आणि उद्या 10 वाजता महाराष्ट्रभर सरकारचा निषेध, बदलापूरच्या घटनेचा निषेध आणि ज्या पद्धतीनं सरकारने आणि पोलिसांनी बदलापूरची घटना हाताळली आणि महाराष्ट्रात अन्य घटना होतात त्या सर्वांचाच निषेध। महाराष्ट्रात आमची बहीण सुरक्षित नाही ही भावना, आमची बालकं सुरक्षित नाहीत ही भावना महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली आहे। आढळून खरं तर हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली गेली की काय सांगाल, राजकारण झालंय का? असं आहे की आरक्षणाच्या बाबतीत जे कोर्टात गेले, अनेक बाबीत कोर्टात जाण्याचं काम ज्यांच्याकडं सरकारी पक्षाकडून नेहमी सोपवलं जातं त्यांचाच वापर, त्यांच्याचकडून ही याचिका दाखल करण्यात आलेली, पण कोर्टाचा आम्ही अवमान करणार नाही। कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो। स्थापन केली असताना बंद का असा सदावर्तेंनी सवाल उपस्थित केला होता। बंद फक्त बदलापूरच नाही, अशा अनेक घटना होत होत्या, वारंवार होत आहेत आणि याच्यात कुठेही खंड पडत नाही। सरकार पूर्णपणाने अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून हा बंद आहे, पण आता नाही करत नाही आम्ही बंद। दुसरा एक प्रश्न भूमिका जाहीर केलेली नाही, कारण नाना पटोलेंनी शरद पवारांच्या बाजूने भूमिका घेतली, मात्र अजून ठाकरेंनी भूमिका घेतली। आमचं सगळ्यांचं चर्चा झालेली आहे आणि तेही योग्य तो निर्णय जाहीर करतील। दुसरा एक प्रश्न म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संदर्भात महायुतीला कोर्टानं फटकारलेला आहे। ज्या नियुक्त्या 2 वर्ष 2.5 वर्ष झाल्या नाहीत त्या अशा तात्काळ करता येणार नाहीत असं म्हटलेलं आहे। आमचं तर मग ते आता करताच येणार नाहीत, कारण आता सरकारची मुदतही संपली आहे, विधानसभेची मुदत जवळपास संपल्यात जमा आहे, त्यामुळं आता नवं सरकार येईल ते सरकार याबाबतीत लक्ष घालेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।